नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आज आपण या व्हिडिओमध्ये प्रामुख्यानं ग्रीव्हन्स म्हणजे आक्षेप किंवा हरकती कशा नोंदवायच्या असतात किंवा त्या ऑनलाईन पद्धतीनं कशा डेप्युटी डायरेक्टरकडे पाठवायच्या असतात त्या अनुषंगानं चर्चा करणार आहोत. त्याचं कारण असं आहे की आज 15 तारखेला प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर होणार आहे आणि ती यादी जर आपण पाहिली तुमच्या लॉग इन मधून जाऊन तर त्यामध्ये तुमचं नाव असेल, तुमचे पर्सेंट किंवा टक्के मार्क्स असतील, कॅटेगरी असेल किंवा अन्य काही बाबी त्या लिस्टमध्ये ज्या दिसत आहेत त्यामध्ये जर काही तुम्हाला चुकीचं वाटत असेल की हे बदललं पाहिजे आणि ती चूक दुरुस्त करून घेणं गरजेचं आहे, कारण ती कायमस्वरूपी राहणारी आहे आणि त्यामुळं खूप महत्वाचं आहे. तर इथं हरकती घेताना किंवा आक्षेप नोंदवताना अगोदर ती प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट जी असणारी आहे ती तुम्ही बारकाईनं पाहणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्ही ज्या फॅकल्टीला असणार आहात त्या फॅकल्टीची ती लिस्ट असणारी आहे. तर तिथं कदाचित तुम्हाला जर काही शंका असेल तर आणि तरच तुम्ही पुढची स्टेप घ्यायची, अन्यथा त्याची आवश्यकता असणार नाही. पण आपण असं गृहीत धरूया की बाबा तुम्हाला अडचणी आहेत, म्हणजे त्यामध्ये काही शंका आहेत, स्पेलिंग मिस्टेक आहे, कास्टमध्ये चूक झालेली आहे किंवा मार्क्समध्ये काहीतरी चूक झालेली आहे, म्हणजे शंकास्पद आहे आणि ते फॅक्ट आहे, तर ते हरकत घेणं हे कालावधी हा लगेच नेक्स्ट डेला त्याने तो दिलेला आहे. आणि त्यामुळं ग्रीव्हन्स किंवा आक्षेप कसा नोंदवायचा आणि कशा पद्धतीनं तो ऑनलाईन पद्धतीनं डेप्युटी डायरेक्टर आणि तुम्ही यामध्ये कसे डायलॉग्स होतात ऑनलाईन पद्धतीनं, ते आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे. त्याची एक व्हिडिओ क्लिप ऑलरेडी आहे, पण ते तुमच्यापर्यंत तुम्ही कशा पद्धतीनं पाहताय त्यावर अवलंबून असणार आहे. आता आपण ही वेबसाईटचं पेज ओपन केलेलं आहे. अगोदर आपण इथं ऍडमिशन शेड्यूलला क्लिक करूया. इथं 0 राऊंड आणि फर्स्ट राऊंडचा आहे. इथं बघूया. हे पहा, 15 तारखेला तात्पुरती सर्वसाधारण गुणवत्ता यादी प्रदर्शित करणे. म्हणजे इथं आज या तारखेला ही प्रोव्हिजनल जनरल मेरिट लिस्ट डिक्लेअर होईल आणि 16 तारखेला काय म्हटलंय, तात्पुरत्या गुणवत्ता यादीत हरकती दुरुस्ती मागण्या असल्यास विद्यार्थी लॉग इन मधून ग्रीव्हन्स रेडरेसलद्वारे सादर करणे आणि संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्या मार्फत हरकती दुरुस्ती मागण्यांचे ऑनलाईन निवारण, संबंधित उपसंचालक शिक्षण यांच्याकडून तक्रार निवारण अंतिम. म्हणजे ही फायनल जी गुणवत्ता यादी लागणारी आहे, फायनल मेरिट लिस्ट, त्याच्या अगोदर म्हणजे 16 तारखेपर्यंत ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कराव्या लागणाऱ्या आहेत. म्हणजे इथं आता आपण पाठीमागं जाऊया. आता आपण इथं ब्राउशर अँड मॅन्युअलला क्लिक करूया आणि इथं या पद्धतीनं वाचत गेला तर आपल्या लक्षामध्ये येईल की इथं FYJC कॉलेज अलॉटमेंट युजर मॅन्युअल आहे. ग्रीव्हन्स युजर मॅन्युअलला क्लिक करूया. आता फ्लो कसा आहे ग्रीव्हन्सचा बघा. म्हणजे तुम्ही ज्यावेळी लॉग इन मधून जाल त्यावेळेस लॉग इन मधून गेल्यानंतर लॉग इन आय डी, पासवर्ड, कॅप्चा टाकून लॉग इन म्हटलं की जे पेज ओपन होईल त्याच्या डाव्या बाजूला इथं तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल आणि त्या डॅशबोर्डच्या खाली वाचत गेला तर इथं मिसलेनियस म्हणून आहे. याला क्लिक केल्यानंतर दोन भाग दिसतील, पेमेंट हिस्ट्री आणि ग्रीव्हन्स. ग्रीव्हन्सला आपण जर क्लिक केलं तर हे पेज ओपन झालेलं असेल आणि तुम्हाला जर ग्रीव्हन्स म्हणजे काय आक्षेप घ्यायचा असेल तर ऍड ग्रीव्हन्सला क्लिक करायचा. इथं इन्स्ट्रक्शन्स प्रत्येक ठिकाणी दिलेले आहेत. ऍड ग्रीव्हन्सला क्लिक केलं की जे पेज ओपन होणार आहे ते हे पहा. इथं क्रिएट ग्रीव्हन्स म्हटलंय. तुमचं 10चा स्कूल एरिया द्यायचा आहे, रिजन, डिस्ट्रिक्ट, तालुका आणि मग ग्रीव्हन्स कॅटेगरी 3 आहेत, त्यापैकी मेरिट लिस्ट क्वेरी. इथं 3 कॅटेगरी येतील क्लिक केल्यानंतर. त्यातली जे मेरिट लिस्ट क्वेरी असं म्हटलेलं आहे ते सिलेक्ट करायचं आणि त्या अनुषंगानं हे प्रोव्हाइड युअर ग्रीव्हन्स हिअर, म्हणजे कशा संदर्भामध्ये शंका आहे ती इथं तुम्ही
टाईप करायची आहे आणि त्याच्या अनुषंगानं काही डॉक्युमेंट्स असतील तर ती इथं अपलोड करायची आहेत. त्यानंतर ग्रीव्हन्स लिस्ट ती तयार होईल. स्टुडंट कॅन व्ह्यू द स्टेटस ऑफ देअर कंप्लेंट विदिन द ग्रीव्हन्स लिस्ट. म्हणजे तुम्हाला जी काय तुम्ही माहिती आक्षेपासाठी भरलेली असणार आहे ती तुम्हाला तिथं पाहायला मिळेल. त्यानंतर ती माहिती ऑनलाईन पद्धतीनं डेप्युटी डायरेक्टरकडे जाईल आणि डेप्युटी डायरेक्टर त्यांच्या लॉग इन मधून काही तक्रारी आलेल्या आहेत काय, काही हरकती आहेत का ते पाहतील आणि तिथं त्यांना ती यादी याप्रमाणे दिसेल. डेप्युटी डायरेक्टर, DYD म्हणजे डेप्युटी डायरेक्टर ऑफ एज्युकेशन असणार आहे आणि EO म्हणजे एज्युकेशनल ऑफिसर. हे दोघं मिळून ते सगळं तपासून बघतील. त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी त्यांना त्या ग्रीव्हन्स मधल्या त्या दिसतील काय काय आहेत काय नाहीत. त्यानंतर त्या पद्धतीनं ते विद्यार्थ्यांना पुन्हा पाठवतील जर त्यांना काही त्याच्यामध्ये शंका असेल तर. ही ऑनलाईन प्रोसेस सगळे आहे. आणि मग विद्यार्थी स्टुडंट व्ह्यू कमेंट्स किंवा अपडेट ग्रीव्हन्स त्यांनी जर काय अपडेट केला असेल किंवा काही त्यांना अजून सुचवायचं असेल तर हे तुम्हाला विद्यार्थ्यांना ते पाहता येईल. त्यानंतर पुन्हा ते दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना डेप्युटी डायरेक्टरला पाठवायचं आहे. ते लॉग इन मधून त्यांना ते दिसेल. ते एडिट करतील आणि एडिटच्या 3 फॅसिलिटीज आहेत. एडिट ऍप्लिकेशन फॉर्म, रिजेक्ट ग्रीव्हन्स म्हणजे ते नाकारू शकतील किंवा अर्जामध्ये काय दुरुस्ती आहे ते करू शकतील, रिजेक्ट ग्रीव्हन्स करू शकतील आणि नंतर ते विद्यार्थ्यांना सेंड टू स्टुडंट ते विद्यार्थ्यांना पाठवतील. पुन्हा ते डेप्युटी डायरेक्टरकडे तुम्ही जर काय पाठवले असतील ग्रीव्हन्ससाठी तर पुन्हा आणखीन ते एडिट करून तुम्हाला फायनल या पद्धतीनं ते पाठवते. डेप्युटी डायरेक्टर किंवा एज्युकेशनल ऑफिसर एडिट ग्रीव्हन्स, एडिटेड ऍप्लिकेशन फॉर्म तुम्हाला सगळा तो इथं दिसेल. त्यानंतर सेंड टू द स्टुडंट विद्यार्थ्यांना ते पाठवतील किंवा रिजेक्ट पण करून टाकतील. पुन्हा विद्यार्थ्यांना काय ऍक्च्युअल परिस्थिती झालेली आहे ते स्टुडंट लॉग इन मध्ये येऊन तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी पाहायला मिळतील. म्हणजे या पद्धतीनं जो तुम्ही काय आक्षेप घेतलेला असणार आहे पुन्हा डेप्युटी डायरेक्टरकडे जाईल आणि फायनल अप्रुव्हल असणारा आहे. म्हणजे इथं ते मान्यता त्याला मिळेल आणि ते फायनल म्हणजे त्यातल्या करेक्ट दुरुस्त्या ह्या ऍक्शन घेतल्यानंतर आपल्याला झालेल्या पाहायला मिळतील आणि इथं तो एंड झालेला असणार आहे. म्हणजे अप्रूव्ह होईल तोपर्यंत तुम्हाला हे सतत तुमच्या लॉग इन मधून जाऊन करस्पॉन्डन्स तुमचं ऑनलाईन पद्धतीनं होणं गरजेचं आहे आणि हे एका दिवसामध्येच तुम्हाला करायचं आहे. म्हणजे तुम्हाला अलर्ट राहावं लागणार आहे. चुकून जर मार्क्स तुमचे तिथं कमी पडले असतील, मार्कशीटवर तुमची टोटल वेगळे आहे आणि तिथं वेगळे आहे तर ते दुरुस्त होणं गरजेचं आहे. आणि ते जर नाही झालं तर थ्रूआउट एक शेवटपर्यंत ते तसंच राहणार आहे. तर मला वाटतंय आक्षेप कशा पद्धतीने घ्यायचा, थोडी लेंदी प्रोसेस आहे आणि वन डे आहे, एका दिवसात करायचं आहे. त्यामुळं थोडंसं अलर्ट राहूनच तुम्हाला त्याचा फॉलोअप घ्यावा लागणारा आहे. तर मला वाटतं हे तुम्हाला समजलं असेल. पुन्हा एकदा तुम्ही नीट या सगळ्या गोष्टी वाचून बघू शकता आणि त्याचा आक्षेप असेल तर करस्पॉन्डन्स करू शकता. आपण इथं थांबूया. धन्यवाद.